नमस्ते सर्वांना. आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातला सुगंधित वाटाणा भात. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी तांदूळ, 1 चमचे जिरे, 1 वाटी वाटाणा किंवा मटार आणि 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या. सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. चला तर मग प्रथम पातेल्यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे. तूप छान गरम झाले यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. आता छान तूप गरम झाले आहे. यामध्ये मी 1 चमच जिरे, 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि त्यानंतर 1 वाटी सोललेला वाटाणा तुपामध्ये छान परतवून घेऊ. मग आता आपल्याला यामध्ये जो भिजवलेला 1 वाटी तांदूळ होता तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. भिजवलेला तांदूळ मी यामध्ये ॲड करते आणि आता आपल्याला तांदूळ तुपामध्ये, वाटाण्यामध्ये आणि मिरचीच्या स्वादामध्ये छानसर खरपूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिट मी हा तांदूळ इथे भाजून घेणार आहे. आता माझा तांदूळ छानसर भाजून झालेला आहे. थोडंसं यामध्ये आता मी मीठ घालणार आहे. मीठ घालून झाले की यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचे आहे आणि उकळी आली की आपला हा वाटाणा भात तयार होतो. 5 ते 7 मिनिटात हा तांदूळ शिजून जातो आणि झटकन होणारी रेसिपी आहे. पटकन शिजते. तुपाबरोबर हा भात खूप छान लागतो. आता यामध्ये मी पाणी 1 ग्लास घातलेले आहे. आता 5 ते 7 मिनिटावर उकळी आली की हा पटकन भात तयार होतो. आता भाताला उकळी आलेली आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवून भात शिजायला ठेवते. 5 ते 7 मिनिटात भात तयार झालेला आहे. आता याच्यावर मी कोथिंबीर घालून हा भात आपण तुपाबरोबर सर्व करू शकतो. नमस्ते.